श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 13. अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशिकड वाढे जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्यायाध्यायी वाढले. द्वादशाध्यायाचे अंती श्रीपाद भट्ट बाळप्पा प्रति कपट युक्तीने फसवू पाहती परी झाले व्यर्थची. खिन्न झाला चोळप्पा म्हणे श्रींची पूर्ण कृपा मजहुनी तया बाळप्पा प्रिय असे जाहला. वर्तले ऐसे वर्तमान बाळप्पा एकनिष्ठ धरून स्वामी सेवा रात्रंदिन अत्यानंदे करीतसे. स्वयंपाकाधिक करावयासी लज्जा वाटतसे त्यासी तया ते एके समयासी काय बोलती समर्थ. निर्लज्जासी सानिध्य गुरु असे जाण निरंतरु ऐसे बोलता सद्गुरु बाळप्पा मनी समजला. अनेक उपाय करून शुद्ध केले बाळप्पाचे मन. स्वामी विने दैवत अन्य नसेची थोर या जगी. सेवेकऱ्या माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथे तिने सेवेकऱ्यास नित्य त्रास द्यावा व्यर्थची. नाना प्रकार बोलून करी सर्वांचा अपमान परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता तियेचा. परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघु शंका लागता स्वामींसी बाळप्पा ते उठविले. श्रोते धरून या करी घेऊनी गेले बाहेरी पाहुणे आयशी परी बाई अंतरी कोपली. म्हणे याने येऊन स्वामी केले आपणा अधीन माझे गेले श्रेष्ठपण अपमान झाला. तैपासूनी बाळप्पासी त्रास देत हरनिशी घराने सांगता समर्थासी बाई ते शब्दे ताडिती. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमतः ज्यांचे घरी येत तो चोळप्पा विख्यात स्वामी भक्त जाहला. एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत तयासी द्रव्याशा बहुत तसे संप्रात लागली. एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत तयासी द्रव्याशा बहुत असे सांप्रत लागली. दिवाळीचा सण येता राजमंदिरा माजी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले. कोण्या भक्ते समर्थांशी अर्पिले होते चंद्रहारासी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीची मनात विचार येत होता त्वरित सुंदराबाई बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली तो आहे चोळप्पा जवळी ऐसे एकता त्या काळी जमादार पाठविला. गंगूलाल जमादार चोळप्पा जवळी ये सत्वर म्हणे द्यावाजी चंद्रहार राणी साहेब मागती. चोळप्पा बोले तयासी हार नाही आम्हा पासी बाळप्पा ठेवितो तयासी तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे कोणी उत्तर गंगूलाल जमादार बाळप्पा जवळी येऊन सत्वर हार मागू लागला. बाळप्पा बोले उत्तर आपणापासी चंद्रहार परी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे. ऐसे कोणी बोलणे जमादार पुसे चोळप्पा कारणे जवाब दिला चोळप्पाने बाळप्पा देती तरी घेईजे. ऐसे भाषण ऐकून जमादार परतोन नृप मंदिरात येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळप्पाची ऐकुनी कृती राग आला. राणी प्रति सुंदराबाईने ही गोष्टी तया विरुद्ध सांगितल्या. कारभार चोळप्पाचे करी जो होता आजवरी तो काढून त्यास दुरी करावे राणी म्हणतसे. पहिलेच होते बाईच्या मनी सहाय्य झाली आता राणी सुंदराबाईचा गगनी हर्ष तेव्हा न समावे. चोळप्पाने आजवरी केली समर्थाची चाकरी धनप्राप्ती तया भारी समर्थ कृपेने होतसे. असो एके अवसरी काय झाली नवल परी बैसली समर्थाची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत. एक वस्त्र तयावेळी पडले होते श्रींजवळी तयाची करोनिया झोळी समर्थे करी घेतली. अल्लख शब्द उच्चारिला म्हणती भिक्षा द्या आम्हाला तयावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले. झोळी घेतली समर्थे काय उने असे तिथे जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी 1-2 रुपये टाकती आणून न लागता एक क्षण शंभरावर गणती झाली. जोही चोळप्पा ते देऊन समर्थ बोलले काय वचन चोळप्पा तुझे फिटले ऋण स्वस्त आता असावे.
पाहोनिया द्रव्यासी आनंद झाला, तयासी परिणा आले मानसी श्रीचरण अंतरले. तयासी झाले मास दोन, पुढे काय झाले वर्तमान, राणीच्या आज्ञेने शिपाई दोन स्वामी जवळी पातले. त्यांनी उठवून चोळप्पासी आपण बैसले, स्वामी पासी चोळप्पाच्या मानसी दुःख फार जाहले. स्वामी पुढे वस्तू येती, त्या शिपाई उचलिती, चोळप्पा ते काही न देती, ते तरी घेती हिरवणी. चोळप्पासी दूर केले, बाईसी बरे वाटले, से काही दिवस केले, बाळप्पा सेवा करिता ती. कोणे एक येवसरी सुंदराबाई, बाळप्पावरी रागवणी, दृष्टोत्तरी ताडन करी बहुसाळ. ते कोणी बाळप्पासी दुःख झाले मानसी, सोडोनी स्वामी चरणासी म्हणती जावे येथोनी. ऐसा केला विचार जाहली असता रात्र, बाळप्पा गेले बिराडावर खिन्न झाले मानसी. आज्ञा समर्थाची घेऊनी म्हणती जावे येथोनी, याकरिता दुसरे दिनी समर्थाजवळी पातले. आपुली आज्ञा घ्यावयासी, बाळप्पा येतो या समयासी, अंतर्ज्ञानी समर्थासी तत्काळ विदित जाहले. तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले, काय समर्थ बाळप्पा दर्शनात सेत त्यासी आसन दाखवावे. बाळप्पा येता त्या स्थानी आसन दाविले, सेवेकऱ्यांनी तेव्हा समजले, निजमनी आज्ञा आपणा मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला, त्या लागून तो त्याच रात्री स्वप्नात बाळप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर, तेथे जाऊनी सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत, एक वेळ दर्शना येत हिशेब ठेवीत जपाचा. काढून दिले बाळप्पासी आनंद झाला, बाईसी गर्भभरे ती कोणासी मानिनीशी झाली. सुंदराबाईसी करावे दूर समर्थाचा झाला विचार, त्याप्रमाणे चमत्कार करोनिया दाविती. जे कोणी दर्शना येत त्यांसी बाई द्रव्य मागत, धनधान्य साठवित ऐशा प्रकारे करोन. बाईची कृत्ये दरबारी विदित केली, थोरी थोरी बाईने राहावे दुरी श्रीचरणापासूनी. परी राणीची प्रीती बाईवरी बहु होती, या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी, तयांसी हुकूम झाला सत्वरी बाईसी दूर करावे. परी राणीसी भिवोनी तैसे न केले, तयांनी समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पातले. तयांसी बोलती समर्थ कैसा करिता कारभार, ऐसे कोणिया उत्तर बर्वे म्हणी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले, फौजदाराशी कैद करून या बाईसी आणावे म्हणती सत्वर. आज्ञेप्रमाणे सत्वर बाईसी बांधी, फौजदार बाई करी शोक फार घेत उर वडवूनी. फौजदारासी समर्थ काही एक न बोलत, कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामीची या सेवेकरिता सरकारातून तत्वता पंचनेमुनी व्यवस्था केली असे नृपराये. मग सेवा करावयासी घेऊन गेले, बाळप्पासी म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारातुनी. बाळप्पा बोलले तयासी द्रव्याशा नाही, आम्हासी आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळप्पाचा जप होता पूर्ण, एक भक्तास सांगून करविले श्रीनी उद्यापन हिशोब जपाचा घेतला. बाळप्पांनी चाकरी एक तप सरासरी केली, उत्तम प्रकारी समर्था ते प्रिय झाले. अक्कलकोट नगरात अद्यापी बाळप्पा राहत, श्रीपादुकांची पूजा करीत निराहार राहोनी. जे जे झाले स्वामी भक्त, त्यात बाळप्पा श्रेष्ठ, तयांवरी श्री समर्थ करीत होते प्रेमबहू. ऐसे बाळप्पाचे चरित्र वर्णिले, असे संकलित स्वामी चरित्र सारामृतात चरित्रसार घेतले. दृढ निश्चयानी भक्ती तैसी सद्गुरु चरणी आसक्ती, तेने येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची. दृढ निश्चयाचे उदाहरण हे चरित्र असे, पूर्ण श्रोती होऊनी सावधान श्रवणी आदर धरावा. उगीच करीती दांभिक भक्ती, त्यावरी स्वामी कृपा न करीती. सद्भावे जे नमस्कारिती, त्यावरी होती कृपाळू. पुढील अध्यायी सुंदर कथा एका श्रोते देऊनी चित्ता, जेने निवारे सर्व व्यथा पापराशी दग्ध होती. अक्कलकोट निवासी जय जयाजी स्वामी राया, रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा सम्मत सदा भक्त परिसोत त्रयोदशोऽध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशोऽध्याय. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.